नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टोमॅटोची शेतीमध्ये. बघू शकता आपली टोमॅटोची शेती सगळी आता झालेली उद्ध्वस्त, सगळी झाली खलास, म्हणजे आपला प्लॉट संपलेला आहे. तर ह्याच्यावरती आपण करणार आहोत काकडीचं नियोजन. त्यासाठी तुम्हाला काल पण व्हिडिओ टाकला, तर आज सविस्तरमध्ये सांगतो. काल उशीर झाला त्याच्यामुळे कटशॉटमध्ये बनवला. तर काकडी आम्ही कशी लागवड करणार त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक पण करा. तर बघू शकता मित्रांनो, आता सद्यस्थितीला आपला प्लॉट सगळा तर संपलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता तिसरं पीक घेणार आहोत. ते म्हणजे आपल्याला काकडी घ्यायची, जे की आपल्याला ह्याच दोरीवरती मित्रांनो आणि ह्याच झाडावरती आपल्याला वरी अंगवायची आणि ही तारकाठी थोडी सरळ करून घ्यायची. तर चला तुम्हाला सांगतो मी आम्ही झाड उपटण्याचं कसं नियोजन लावलं, जेणेकरून आपल्याला जे रोप लावायचे का त्यासाठी पण एक थोडीशी जागा म्हणजे अशी रिकामी होईल. त्यासाठी आपण एकाड एक झाड आपण उपटून घेतलेले. तसं तर ड्रीप आपलं 6 फुटावरलं ड्रीप आहे आणि 6 फुटावर एक रोप असं लागवड केलेली होती. तर आपण एक एक रोप उपटून घेतलेले आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या रोपाला लावण्यासाठी जागा गावसणार आहे. हे बघू शकता आपण इथलं एक रोप उपटिलं आहे इकडलं आणि आता तिकडलं ठुलं आहे आणि आता इकडलं उपटिलं आहे. म्हणजे ही नळी आपल्याला मित्रांनो अशी साईडला काढून घ्यायची आणि नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला लिक्विड सोडून हिचं ठिबक जे आहे इथं दिसतं आहे तुम्हाला. तर हे ठिबक असं म्हणजे बोळं कोंडलेले ते खत सोडू ते आपल्याला रिकामी करून घ्यायचे. त्यासाठी आपण असं नियोजन लावलं. तर मित्रांनो ह्याला एकाड एक उपटून घेऊन त्याच्यामध्ये आपण लावून घेणार काकडी. आणि ह्याच दोरीवरती मित्रांनो बघू शकताय ही दोरी कशी मस्तपैकी. तर ह्या दोरीवरती आपल्याला घ्यायचं आहे आता सध्या शेतीला काकडीचं उत्पन्न. तर मित्रांनो दोरी तशी तर कुईजक आहे, म्हणजे तेवढी नाही कुईजक, परंतु काय आहे की येलाला तेवढं थोडा आधार भेटला की व्यवस्थित येल ह्याच्यावरती येणार आपल्या ह्या तारकाटीवरती. आणि ह्याच्यावर येंगल्यामुळे काय होणार की आपल्याला जास्त उत्पन्न मिळणार त्याचं. कारण भुईला राहण्यापेक्षा वरती जे आपल्या ह्याच्यावरती म्हणजे तारकाठीवरती जर गेलं तर त्याला योग्य प्रकारे त्याचं नियोजन पण होतं आहे आणि त्याला व्यवस्थित असं माल पण निघतो आहे आणि त्याला रोग पण तेवढे येत नाहीत. कारण खाली असल्यावर आपल्याला फवारणी करता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळं आपल्याला घालायचं ह्याच्यावरती. तर नियोजन पहिलंच होतं, परंतु टोमॅटो संपत नव्हती त्याच्यामुळं आपण थोडं नियोजन लांब होईल. तर हे टोमॅटो आपण सोडून दिलीत. तसं तर ह्याच्यावर भरपूर माल होता, 60-70 कॅरेट निघाली असती, परंतु माल व्हायला किडका. नियोजन चाललं आहे आजच्या स्थितीला. आणि हे जी पडलेली तुम्हाला काकरी दिसते ही पण आपल्याला सरळ करून घ्यायची, कारण आपण उपटिलेत झाडं आणि थोडे वाळले अजून की आपल्याला उभी करण्यासुद्धा म्हणजे मदत होणार, हलकं होणार. म्हणजे आपल्याला झाड उचलून ही तारकाट्या सरळ करायच्यात. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काकडीची व्हिडिओ त्यासाठी आपलं चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रामकृष्णारी. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. ₹1500 कसे आले आहेत.